लाचखोर तहसीलदार एसीबीच्या जाळ्यात, मग अवैध वाळू उपशाला संरक्षण देणारे आणखी कोण? अंबडचे तहसीलदार विजय चव्हाण यांना अवैध वाळू उपसा व वाहतुकीवर कारवाई न करण्यासाठी तब्बल 6,40,000 रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एसीबी रंगेहात अटक केल्याने महसूल विभागात एकच खळबळ उडाली आहे। या कारवाईमुळे जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध वाळू व्यवसायाला प्रशासनातील कोणाचा आशीर्वाद होता, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे। तहसीलदार स्तरावरील अधिकारीच लाच घेताना पकडला जात असेल, तर यापूर्वी झालेल्या अवैध वाळू उपशाच्या प्रकरणांकडे प्रशासनाने दुर्लक्ष का केले? जिल्ह्यात अनेक ठिकाणी दिवस रात्र वाळूची वाहतूक सुरू असताना महसूल, पोलीस आणि संबंधित यंत्रणांना याची माहिती नव्हती का? असे अनेक सवाल आता जनतेतून उपस्थित होत आहेत। एसीबीच्या कारवाईमुळे एक बाब स्पष्ट झाली आहे की अवैध वाळू उपशामागे केवळ माफिया नसून काही भ्रष्ट अधिकारीही सहभागी असल्याचा संशय बळावला आहे। त्यामुळे केवळ एका अधिकाऱ्यावरील कारवाईवर प्रशासन थांबणार का, की या प्रकरणातील संपूर्ण साखळी उघड करून संबंधित सर्वांवर कठोर कारवाई केली जाणार, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे। प्रशासनाला जनतेचे थेट सवाल, जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध वाळू उपशाला नेमके कोणाचे संरक्षण होते? महसूल विभागातील भोकरदन, जाफराबाद व इतर अधिकारी आणि कर्मचारी यांचीही चौकशी होणार का? वाळू माफियांशी संगनमत करणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल केले जाणार का? यापूर्वी झालेल्या अवैध उत्खननामुळे शासनाचे किती नुकसान झाले? भ्रष्टाचार रोखण्यासाठी प्रशासन कोणती ठोस पावले उचलणार? एसीबीच्या या कारवाईने महसूल विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून आता जनतेची अपेक्षा केवळ एका अटकेपुरती मर्यादित नसून संपूर्ण भ्रष्ट साखळी उघड करून दोषींना शिक्षा देण्याची आहे। अन्यथा अशा कारवाया केवळ दिखाऊ ठरतील आणि अवैध वाळू व्यवसाय पुन्हा पूर्ववत सुरू राहील, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत आहे।